नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, दिल्लीची अति थंडी, त्यामुळे झालेला सर्दी खोकला आणि एकूणच जे काय प्रदूषण पोल्युशन आहे, त्यामुळे घशाची सगळी कलई निघून गेलेली आहे. त्यामुळे बेंबीच्या देठापासून खरवडून जे काय बोलता येईल ते बोलतोय. कदाचित काही शब्द अस्पष्ट ऐकू येतील, तर आधीच माफी मागून टाकतो. काल नागपूरमध्ये जो महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा विस्तार झाला, 39 मंत्र्यांचा शपथविधी झाला, त्यामध्ये काही मोठी नावं असलेली, प्रदीर्घ अनुभव असलेली माणसं वगळली गेली, काही नवे चेहरे आले आणि आता त्याच्यावर तक्रारी सुरू झाल्या. त्या जशा बाहेरून तक्रारी आहेत तशा आतून तक्रारी आहेत. मला वाटतं अपवाद म्हणायचा तर 132 आमदार निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मला वाटते 20-21 लोकांना संधी मिळालेली आहे. आणि साधारणतः आपण बघितलं तर 20-21 म्हणजे 6 ते 7 आमदारांच्या मागे एका आमदाराला मंत्री होता आले. आणि त्याच तुलनेत आपण भाजपचे मित्र पक्ष, जे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या दोघांकडे बघितलं तर एक लक्षात येतं की जितक्या आमदारांची संख्या आहे त्याच्या तुलनेत जर 12 मंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाली असतील, तर साधारणतः 4.5 आमदाराच्या मागे एक मंत्री. आणि अजितदादांकडे बघितलं तर साधारण तेच गणित, तर 4.5 आमदारांच्या मागे एक. उलट भाजपकडे बघितलं तर 132 आमदार आणि 20 मंत्रीपद, याचा अर्थ 6.5 आमदाराच्या मागे एक. हे गणित मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय मित्रांनो, की हे साधं सुरळ अंकगणित आहे, 3री 4थी 5वीतलं. ते बघितलं तर कुठल्या पक्षाच्या आमदारामध्ये मंत्रीपद गेल्यामुळे नाराजी असली पाहिजे, याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे, सारासार विचार करता आला पाहिजे. कुठची नावं घेऊन वगैरे आता बोलायची गरज नाही. पण शिवसेनेच्या 57 आमदारामध्ये आणि अजितदादांच्या 41 आमदारामध्ये इतकी मंत्रीपद मिळाल्यानंतर सुद्धा नाराजी असेल, तर मग एक असा प्रश्न पडतो की ह्या लोकांना फक्त मंत्री व्हायचंय म्हणून राजकारणात राहायचंय, बाकी त्यांच्या आयुष्याचं काही उद्दिष्ट नाही का, हा विचार करावा लागतो. याचं कारण असं की आत्ता तुम्ही सत्तेत आलेला आहे, लोकांचा पाठिंबा आणि बहुमताचा आकडा घेऊन महायुती सत्तेत आलेली आहे. 234 का 236 आमदार एकत्रित असले तर एक गोष्ट लक्षात घ्यायला लागतं की मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची संख्या मर्यादित असते आणि त्यामध्ये जे काय निवडून आलेत त्यामधून 43 लोकांची निवड करायची, तर काही लोकांना बाजूला करावं लागेल, काही लोकांना नवी संधी द्यावी लागेल, काही जुन्या अनुभवी लोकांना बाजूला करावं लागेल. याला पर्याय नसतो. एवढीही समजूत नसेल तर मला प्रामाणिकपणे वाटतं की महायुती सत्तेवर यावी, यासाठी मी सुद्धा काही प्रयास केलेले आहेत. माझी इच्छा होती. पण सगळ्यात मोठा नाराज कोण असेल तर महायुती सत्तेवर आल्याची नाराजी, ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यापेक्षा भाऊ तोरसेकरची, असं मी म्हणेन. माझ्यासारखे जे जे कोणी महायुतीचे समर्थक या दृष्टीने गेले काही महिने किंवा काही वर्ष एक भूमिका घेतात, एक प्रयास करतात, तेव्हा मला दुःख होतं की खरोखरच महायुती यापेक्षा लोकसभेसारखी पराभूत झाली तर बरं झालं असतं.
कोणाला मंत्रीपद मिळालं नाही, कोणाचं मंत्रीपद हुकलं, म्हणून जे कोणी नाराज आहेत ना, त्यापेक्षा माझ्यासारखे लोक नाराज आहेत. कारण तुमचं तुम्ही सत्तेत यावे आणि महाविकास आघाडीचा पराभव व्हावा म्हणून प्रयत्नशील होतो. आणि ते प्रयत्न केल्यानंतर आमचा छोटासा खारीचा वाटा असेल कदाचित, पण त्यानंतर सुद्धा आम्हाला काय मिळणार आहे? काही मिळणार नाही. आम्ही मागायला सुद्धा जाणार नाही. आणि अशा वेळेला तुम्ही जेव्हा नाराज होता, तेव्हा मग आमच्या नाराजीची फिकीर कोणी करायची हा प्रश्न पडतो. पुढच्या वेळेला आम्ही अशा लोकांना मत द्यायचं का? आणि नाही द्यायचं तर जे नकोच आहेत म्हणून ज्यांना आजवर मतं दिली नाहीत त्यांना मत द्यायचं का, असा विचार करायला लागतो. तुम्हाला ज्यांनी मतं दिलेली आहेत, ज्यांनी तुम्ही सत्तेवर यावे किंवा दुसरी बाजू सत्तेत येऊ नये म्हणून जे काय प्रयत्न केलेले आहेत, त्या मतदारांच्या भावनांचा विचार कुठे आहे का? मला गंमत वाटली, छगन भुजबळ यांच्यासारखा 1992 साली 32 वर्षापूर्वी मंत्री झालेला माणूस आज नाराज म्हणतो. वयाच्या 77 वर्ष उलटून गेल्यानंतर अजून सत्तेत बसायची किती हौस आहे आणि कशासाठी? मग त्यांनी कारण दिली की जरांगे पाटीलला मी एकट्याने अंगावर घेतला. मग जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरत्या ओवाळत होते का? आणखी कोण? तो दरेकर असेल, प्रवीण दरेकर आहे किंवा आशिष शेलार आहे, यासारख्या नेत्यांनी सुद्धा जरांगे पाटील यांना सडेतोड उत्तर द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना सुद्धा दरेकरला मंत्रीपद मिळालेलं नाही. 2.5 वर्ष विधान परिषदेमध्ये अत्यंत खंबीरपणे विरोधी नेतेपदाची झुंज दरेकरनी दिलेली होती. तेवढंच नाही तर करोना काळ होता आणि खेडोपाडी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये करोनामध्ये सामान्य जनतेची काय अवस्था आहे हे बघायला जाणारा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून जाणारा कोण माणूस असेल तो प्रवीण दरेकर होता. त्या प्रवीण दरेकरला आधीच्या 2.5 वर्षात सुद्धा मंत्रीपद मिळालेलं नाही आणि आज सुद्धा प्रवीण दरेकरला मंत्रीपद मिळालेलं नाही. आणि तरीही त्यांनी जरांगे पाटीलला अंगावर घेतलेलं होतं. आणि भुजबळ नाराज होणार. मग दरेकरनी काय करायचं? भिंतीवर डोकं आपटायचं? विसरले नसतील तर भुजबळांना एक आठवण करून द्यायची. 1995च्या विधानसभा निवडणुकीत माझगावमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला. तरी वर्ष 1.5 वर्षात त्यांना विधान परिषदेत आणून शरद पवारांनी विरोधी नेता बनवलं होतं विधान परिषदेतलं. आणि त्यानंतर 99 साली सरकार आलं तेव्हा पहिल्या फटक्यात छगन भुजबळ उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले होते. मग तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एनसीपी मध्ये किती लोकांवर अन्याय करून शरद पवारांनी तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं, गृहमंत्री केलं. कधीतरी याचा हिशोब पण घ्याल की नाही? 32 वर्षानंतर तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून तुम्ही नाराज आहात. मग त्यावेळेला 99 साली किंवा 92 साली शिवसेनेतून फोडून आणले म्हणून तुम्हाला जी मोठी मोठी पदं शरद पवार देत होते, तेव्हा शरद पवारांच्या पक्षातलं, मग काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादी पक्षातलं जे काही इतर लोक होते ज्यांनी दीर्घकाळ पक्षामध्ये घालवलेला होता, त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि नाराजीचं काय? कधी भुजबळांनी तेव्हा हात जोडून माफी मागितली? 92 साली काँग्रेस पक्षातल्या लोकांची किंवा 99 साली राष्ट्रवादी बनलेल्या पक्षातली लोकांची हात जोडून माफी मागितली? बाबांनो, मी काल परवा तर शिवसेनेतून आलोय पण मी एवढी मोठी मोठी पदं उपभोगतोय, तर तुम्ही नाराज नाही ना? हा साधा प्रश्न भुजबळांनी त्या काँग्रेस पक्षातल्या लोकांना विचारला होता का? शरद पवारांना हाच प्रश्न जाब म्हणून विचारला होता का? ही का हो? तुमच्या पक्षात आयुष्य घालवलेले लोक आहेत, त्यांना खड्यासारखे बाजूला ठेवून
माझ्यासारख्या शिवसेनेतून उधार आणलेल्या माणसाला तुम्ही थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवता, त्याबद्दल कोणी नाराज आहे याची चाचपणी करता का, असा शरद पवारांना प्रश्न विचारला होता भुजबळांनी. आज जेव्हा ते येऊन सांगतायत, आणि कुठच्या तुम्हाला सत्तेवर यावं, महायुती सत्तेवर यावी यासाठी भुजबळांचं योगदान काय? तर जरांगे पाटील यांना मी अंगावर घेतलं, पण त्याच युतीचा अधिकृत उमेदवार सुहास कांदे, एकनाथ शिंदे यांचा, त्याच्या विरुद्ध बंडखोरी कोणी केली होती? त्या बंडखोरी करणाऱ्याचा कान धरून त्याला माघार घ्यायला लावलं होतं का तुम्ही? तुमचाच पुतण्या आहे ना समीर भुजबळ, जो सुहास कांदे या महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी उभा होता. त्याची साधी सरळ इच्छा होती की महायुती सत्तेत येऊ नये, आणि त्याला महायुतीत अडचण आणतोय म्हणून खड्यासारखं बाजूला करण्याची हिंमत किंवा इच्छा भुजबळांनी दाखवली नसेल, तर नाराज एकनाथ शिंदे पण असतात आणि अजितदादा पण असतात. तेव्हा तुम्ही विचारलं होतं का समीर भुजबळला मी सुहास कांदेच्या विरोधात उभा केलेला आहे, महायुतीचा एक उमेदवार पाडण्यासाठी मी माझ्या पुतण्याला पणाला लावलेला आहे, त्याबद्दल तुम्ही खुश आहात की नाराज आहात, असं अजितदादांना किंवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना भुजबळांनी विचारलं होतं का? मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नाराजीची जी भाषा उद्धव आपले छगन भुजबळ वापरतायत, तेव्हा अनेक प्रश्न अनुत्तरित सोडले जातात. भुजबळ मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज आहेत यासाठी माईक घेऊन कॅमेरा घेऊन त्यांच्या मागे धावणार आहेत. त्यांना हा पण प्रश्न विचारला पाहिजे की युती सत्तेत आली, एवढं प्रचंड बहुमत मिळालं, ओबीसीमुळे मिळालं म्हणजे भुजबळांमुळे मिळालं, कारण भुजबळांनी जरांगे पाटलांना शिंगावर अंगावर घेतलं होतं. तर मग प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये तुमचा पुतण्या समीर भुजबळ काय करत होता? समीर भुजबळचे प्रयास आणि त्याला छुपी साथ भुजबळ देत होते, ते महायुतीला इतकं प्रचंड बहुमत मिळण्यासाठीच विशेष काही रणनीती होती का? की सुहास कांदेला एकनाथ शिंदेचा आमदार वाढवायला जे काही तुम्ही करत होता, त्यांनी महायुतीला इतकी काय ती 234 वगैरे जागा मिळाल्या का? हा प्रश्न विचारला पाहिजे भुजबळांना. आपल्या नाराजीचे ढोल पिटत फिरणारे भुजबळ असतील किंवा आणखीन कोणी कोणी असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आमचा गावचा सावंतवाडीचा दीपक केसरकर आवडला. त्याचंही मंत्रीपद गेलेलं आहे, पण दीपक केसरकरनी सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा मी नितेश राणेचं अभिनंदन केलं, कारण तो आमच्या जिल्ह्याचा मंत्री झालेला आहे, हुशार आहे. अर्थात तीन पैकी ज्या एका आमदाराला मंत्रीपद मिळालं, त्याच्या वडिलांची दीर्घकाळ संघर्ष केलेले दीपक केसरकर आहेत. पण सार्वजनिक जीवनात वावरताना किती सकारात्मक असावं, संयमी असलं पाहिजे, याचा नमुना त्यांनी पेश केला. भुजबळांच्या निम्मे राजकीय कारकीर्द आहे दीपक केसरकरची, पण इथे कळतं की ही माणसं पदामुळे मोठी होतात, अन्यथा ती खूप छोटी असतात. हे सगळे विसरले. 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेला महाराष्ट्रात सत्तांतर झालं, तेव्हा यापैकी किती लोक खुश होते? आज राजी नाराजीच्या गोष्टी करणारे आहेत आणि आपल्यामुळे 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 बोलत आहेत. त्यापैकी किती लोकांना फिकीर होती की अवघ्या 40 आमदारांसाठी शिवसेनेच्या 9 मंत्रिपद होती आणि 105 आमदार भाजपचे होते, त्यांना 9च आमदार काय ते मंत्रिपद मिळाली. तेव्हा भाजपतले किती लोक नाराज होते, याचा काही हिशोब तुम्ही मांडलाय? कधी विचार केलाय? राजकारणात राजी नाराजी असणं, याचा एक साकल्याने विचार केला पाहिजे की प्रत्येक गोष्ट मला नसेल तर जग बुडालं. एक प्रकारे बघायला गेलं तर जरांगे पाटील जितक्या उथळपणे बोलतात, त्यापेक्षा भुजबळांची नाराजी किंचितही वेगळी नाही. भुजबळ सुद्धा तितकेच उथळ आहे. आज आपल्यामुळे
ओबीसीची मतं आणि ओबीसीमुळे काय ते महायुतीला प्रचंड बहुमत, ही सगळी गणितं भुजबळ मांडतात. तर मग ही सगळी मोठी लोक ओबीसी ईबीसी काय असतील, ती भुजबळांनी लोकसभेच्या वेळेला का चमत्कार करून दाखवला नव्हता? भुजबळ ज्या नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्रातून येतात, तिथे महायुतीचा लोकसभेतला परफॉर्मन्स काय होता? तेव्हा अगदी ढोल वाजवत पत्रकारांसमोर येत, कॅमेऱ्यासमोर येत भुजबळ बोलले का, की बघा मी जरांगेनं अंगावर आणि शिंगावर घेतलं आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये मी महायुतीची ढोळधाण करून दाखवली. म्हणतात ना ते, यशाचे बाप अनेक असतात आणि अपयश हे अनवरस असतं, त्याचा कोणी बाप नसतो. तेव्हा आज 234चा आकडा झाल्यानंतर छगन भुजबळांपासून अनेक जण हे महायुतीच्या प्रचंड यशाचे बाप झालेले, आपल्यामुळे, माझ्यामुळे आणि माझ्यावर अन्याय. मग भाजपतल्या किती लोकांना बाजूला केले? मनगुंटीवार असतील, तुमचा रवींद्र चव्हाण आहे, त्यांना नाही बाजूला केलेलं, त्यांनाही मंत्रीपद सोडावं लागलं. फार कशाला, जेव्हा 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर केलं आणि त्यावेळेला राजकारणाची गरज म्हणून चंद्रकांत दादांच्या भाषेमध्ये छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं, हे छातीवर दगड ठेवून दिलं, हे चंद्रकांत दादा पाटील यांनी खुलेआम सांगितलं, लपवाछपी नाही केली, अगदी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट कबुली दिली. पण त्यावेळची गोष्ट आठवते तुम्हाला? उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं आणि नवं सरकार राज्यपालांनी बनवायला सांगितलं, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की याला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, मी सत्तेच्या सरकारच्या बाहेर बसेल. राजी खुशीने देवेंद्र फडणवीस सत्तेच्या बाहेर बसायला खुश होते, फार आनंदित होते, असं तुम्ही म्हणणार आहात का? महायुतीला बहुमत मिळवल्यानंतर 2.5 वर्ष विरोधी नेता म्हणून आदळ आपट करत बसायची ज्या माणसावर वेळ आली, तो सत्तांतर घडताना, आपल्यामुळे सत्तांतर घडवलं असतानाही सत्तेच्या बाहेर बसायला तयार होतो आणि उपमुख्यमंत्री व्हायला तयार होतो. पण तेवढ्यावर थांबत नाही, तेवढ्यावर थांबत नाही. आता लोकसभेला जो काय पराभव झाला, महायुतीचा जागा कमी झाल्या, तेव्हा पहिल्या फटक्यात प्रतिक्रिया देताना ईव्हीएमवर शंका न घेता देवेंद्र फडणवीसांनी मला सरकारमधून मुक्त करा, मला संघटनेचं काम करायचंय म्हणत होतं. कधीतरी डोळे उघडून छगन भुजबळ किंवा तत्सम नाराज लोकांनी देवेंद्र फडणवीस नावाच्या या माणसाकडे बघावं. तुमचं वय किती, त्याचं वय किती, तुम्ही बापाच्या वयाच्या आहात, बापाच्या वयाच्या. मुलाकडून शिकायला हरकत नाही की राजकारणात संयम ठेवला. कोवळ्या वयामध्ये मोठमोठी पदं मिळवण्यापेक्षा अनुभव मिळवायचा असतो. या अनुभवावर तुम्ही कुठच्या टोकाला जाऊ शकता, किती उच्च स्तरावर जाऊ शकता, हे देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी हे दाखवतात. आणि उलट टोक आहे शरद पवार, कोवळ्या वयात मोठमोठी पदं मिळवली आणि ज्या वयात सन्मान म्हणून मोठी पदं आणि सन्मान मिळाला पाहिजे, त्यावेळेला फरफटत जाण्याची वेळ आली. तुम्ही राजकारणामध्ये कुठल्याही वेळेला कुठले आदर्श आहेत हे समजून घ्यायचे असतात. आणि माणसं मोठी किंवा छोटी कर्तबगारीवर होतात, कुठल्या पदावर बसल्यामुळे नाही, कोणाला किती मोठी भीक मिळाली याच्या आधारावर नाही. मनमोहन सिंग 10 वर्ष मुख्यमंत्री होते, पण सोनिया गांधींनी टाकलेली भीक म्हणून होते. नरेंद्र मोदी स्वबळावर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तर त्यांनी आपल्या आघाडीला आणि आपल्या पक्षाला सत्तेवर बहुमताने आणलेलं आहे. कारण यश असो अपयश असो, दोन्हीही जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी असते, ज्याचं प्रतिबिंब आपल्याला फडणवीसांमध्ये पडलेलं दिसतं. या वयात सुद्धा भुजबळांना संपायचं नसेल, त्यांच्याच भाषेत सत्ता आणि मंत्रीपद नसलं म्हणून भुजबळ संपत नाही असं म्हणतात, तुम्ही तुम्हाला संपवताय. 'कारण तुम्ही पदासाठी नाराज झाले.
मोदी असोत किंवा देवेंद्र असोत, पदासाठी नाराज झालेले नाही. पदासाठी अटून बसलात की तुम्ही स्वतःला संपवता, स्वतःला संपवता. आणि म्हणून मी नुसता देवेंद्र नाही, तुम्हाला प्रवीण दरेकर हे सुद्धा उदाहरण दिले. एक शब्द प्रवीण बोललेला नाही. की मी इतक्या वर्ष विरोधी नेता म्हणून 2.5 वर्ष काम केलं, झुंजलो. आधीच्या 2.5 वर्षात नाही, आता पण मला मंत्रीपद नाही, मी नाराज आहे, असं जर दरेकर बोललेला नसेल, तर बाकीच्यांनी त्यापासून धडा घेतला पाहिजे. राजकारणात टिकायचं की नाही, हा तो धडा आहे. नाही तर मोठी माणसं किती छोटी असतात, याच या नाराजी नाट्यातून आपल्याला प्रदर्शन घडलं. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.